नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच टोळी युद्ध शमले, वैयक्तिक वादातून मुडदे पडू लागले. सांगली जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 48 खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 3 ते 4 खुनांची वाढ झाली आहे. मात्र कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या इतर जिल्ह्यातील खुनांच्या प्रमाणाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील टोळी युद्ध जवळपास शमले असून बहुतांश घटना वैयक्तिक कारणातून घडत असल्याचे चित्र आहे. 48 पैकी सांगलीतील कृष्णा घाटावर झालेला 1 खून वगळता उर्वरित 47 खून हे वैयक्तिक वादातूनच झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. 2026चे वर्ष संपायला अजून 4 महिने बाकी असतानाच जिल्ह्यातील खुनांची घटना हाफ सेंचुरी होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असून अनेक टोळ्यांचा बिमोड करण्यात आला आहे. परंतु वैयक्तिक वाद, जमिनीचे भांडण, अनैतिक संबंध, खंडणी आणि पैशांचा तगादा यातून होणारे खून रोखण्यात यश आलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात खुनाच्या सर्वाधिक घटनांची नोंद दिसून येते. मध्यंतरी सांगलीतील वेदांत बंडगर या 13 वर्षीय बालकाचे डोळ्यात गोळी झाडून खुनाचे प्रकरण गाजले. त्यानंतर मिरजेत महावितरण कर्मचाऱ्याचा झालेला खूनही वैयक्तिक वादातूनच होता. नुकताच कुपवाड येथे घडलेल्या केसरेकर दाम्पत्याचा दुहेरी खूनही याच वैयक्तिक संघर्षाची परिणती आहे. वर्षाच्या सुरुवातीला पूर्व वैमनस्यातून सुरू झालेली खुनांची मालिका रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी गुन्ह्यांचे सत्र थांबलेले नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा पूर्णपणे सफाया सुरू असून अवघे 10% गुन्हेगार टोळ्यांशी निगडीत आहेत. त्यांच्यावरही मोक्का व हद्दपारीसारख्या कठोर कारवाई केल्याने त्यांनी गुन्हेगारीपासून फारकत घेतली आहे. मात्र गँगवॉर शमले तरी वैयक्तिक हिंसेचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.